स्वप्नील रावराने महागडे खेळाडू. नाणेफेक होत आहे. दोन्ही संघांचे कर्णधार आपली खेळाडूंची ओळख करून देतील. प्रेक्षक यांच्याकडून आम्ही फार फार आभारी आहोत. नाणेफेक झालेली आहे. राहुल बाणे यांनी कोणता निर्णय घेतलेला आहे? सावंतवाडी स्ट्रायकर यांनी नाणेफेक जिंकून अजूनही निर्णय घेतलेला नाही फलंदाजी की गोलंदाजी करण्याचा. CPL चे महागडे खेळाडू स्वप्नील रावराने. पंचांना विनंती आहे, सामना लवकरात लवकर चालू करा. कोणाला पाहिजे? राजेश गावडे यांचं आगमन झालेलं आहे. खेळाडू. आजचा हा फायनल सामना सावंतवाडी स्ट्रायकर्स वर्सेस रायगड रॅम्बोज यांच्यात होत आहे. सावंतवाडी स्ट्रायकर्स यांचे कप्तान राहुल बाणे यांना विनंती आहे की लवकरात लवकर निर्णय द्यायचा आहे. राजेश गावडे 90 दशकामधले खेळाडू यांचं आगमन झालेलं आहे. अनेक सामने गाजवलेले आहेत. अजून निर्णय नाही घेतला. राहुल बाणे फलंदाजी.
सावंतवाडी स्ट्रायकर्स यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. सदानंद जाधव. रायगड रॅम्बोस यांना प्रथम गोलंदाजी करायची आहे. राजा 5 ओव्हर 4 ओव्हर 5 ओव्हर. लक्षात ठेवा हा सामना 5 षटकांचा होईल. त्यात 2 पॉवर प्ले असतील. दोन्ही संघांनी लक्ष ठेवा हा सामना 5 षटकांचा होईल. त्यात 2 पॉवर प्ले असतील. एक पॉवर प्ले हा गोलंदाजीकडनं होईल आणि दुसरा पॉवर प्ले हा फलंदाजीकडनं निर्णय घेतला जाईल. याची नोंद घ्या. हा सामना 5 षटकांचा होईल. या सामन्यात 2 पॉवर प्ले असतील. एक पॉवर प्ले हा गोलंदाजीकडनं घेण्यात येईल आणि दुसरा पॉवर प्ले हा फलंदाजी टीमकडनं घेण्यात येईल. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. या सामन्यासाठी 2 हंड्या बांधलेल्या आहेत. अजून त्याचा काही निर्णय लागलेला नाही आहे. बघू ह्या 2 टीममधनं कोण त्या हंडीचा मानाचा मानकरी ठरतोय. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. अजून आपल्याला एक अंतिम सामना खेळायचा आहे. त्यामुळे पंचांना विनंती आहे सामना लवकर सुरू करा. ज्या बॉलरच्या मागे हंडी जी बांधली आहे त्या हंडीला जर चेंडू लागला तर 6 धावा आहेत. एक टप्पा चेंडू लागला तर 6 धावा आहेत. फलंदाज स्वप्नील रावरे यांचं आगमन झालेलं आहे. सावंतवाडी स्ट्रायकर्स यांच्याकडून 2 उत्कृष्ट खेळाडू आलेले आहेत. फलंदाजाचे नाव आहे स्वप्नील रावराणे आणि वेदाक्ष वाघ. एक दमदार जोडी आहे. या सामन्यासाठी स्वप्नील रावरे दमदार जोडी. या सामन्यासाठी प्रमुख पंच म्हणून राजेश पुजारे, नोचा अंपायर म्हणून सागर लोटनकर, लेग अंपायर म्हणून सागर लोटनकर. नोचा कोण आहे मग? नोचा अंपायर द लिजंड सचिन बने. आताचा सामना हा सावंतवाडी स्ट्रायकर्स वर्सेस रायगड रॅम्बोज यांच्यात होत आहे. कृपया खेळाडूंना टाळ्याच्या गजरात प्रोत्साहन द्या.
आजच्या या सोहळ्याला आमचे मित्र यांना काही कामानिमित्त निघायचं आहे. कर्नल संघाचे मंगेश आणि दाजी यांनी आपला अमूल्य वेळ देऊन या सोहळ्याला उपस्थिती दिली, त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. असंच सहकार्य आम्हाला वेळोवेळी आपल्याकडनं मिळो. काही सूचना असतील तर आपण पण आमच्याकडे येऊन मांडाव्यात. आणि सांगायला अभिमान वाटतो, आज ज्याच्या नावाने आपण ही स्पर्धा भरवली आहे, सुनील कुडतरकर ह्यांच्याबरोबर हे दोघं खेळाडू खेळलेले आहेत. खरोखर याला मित्रत्व म्हणावं लागेल की त्यांनी त्या मित्राची जाणीव ठेवून वेळात वेळ काढून त्यांनी आम्हाला हा अमूल्य वेळ दिला. त्याबद्दल आम्ही मंडळ व वाडीतील रहिवासी फार फार आभारी आहोत. धन्यवाद साहेब. असंच सहकार्य तुमच्याकडनं आम्हाला मिळो हीच आमची इच्छा. दोन मिनटं. या दोन्ही आमच्या मित्रांना मंडळाकडून एक प्रेमाची भेट म्हणून आम्ही देत आहोत. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. नंदूतर्फे यांच्या हस्ते आम्ही त्यांना एक प्रेमाची भेट म्हणून, आठवण म्हणून आम्ही त्यांना देत आहोत. धन्यवाद. धन्यवाद. सामना लवकर सुरू करायचा आहे. आत्ताचा सामना हा रायगड रॅम्बोज वर्सेस सावंतवाडी स्ट्रायकर्स यांच्यात होत आहे. सावंतवाडी स्ट्रायकर्स यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. हा सामना 5 षटकांचा होईल. प्रत्येकी 2 पॉवर प्ले असतील. एक पॉवर प्ले हा गोलंदाजीकडनं स्वीकारला जाईल आणि दुसरा पॉवर प्ले हा फलंदाजीकडनं स्वीकारला जाईल. रायगड रॅम्बोज हे खूप संघर्ष करून या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेले आहेत. सावंतवाडी स्ट्रायकर्स हे या लीगमधून थेट सेमीफायनल नंतर अंतिम सामना असे पोहोचलेले आहेत. परंतु रायगड रॅम्बोज यांनी खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करून अंतिम सामना गाठलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या सामन्यासाठी प्रमुख पंच म्हणून लाभले आहेत राजेश पुजारे. नोचा अंपायर आहे सचिन बने आणि लेग अंपायर आहे सागर लोटनकर. आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेले आमचे स्कोरर विलास लिगम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. रायगड रॅम्बोज यांच्याकडून गोलंदाजीसाठी येत आहेत चेतन चव्हाण आणि सावंतवाडी स्ट्रायकर्स यांच्याकडून प्रथम फलंदाजीसाठी उतरले आहेत उत्कृष्ट असे खेळाडू, दमदार असं खेळाडू आहेत.
स्वप्नील रावराणे आणि वेदाक्ष वाघ. हा सामना 5 षटकांचा होईल. पॉवर प्ले घेतलेला आहे. गोलंदाजी संघाकडनं पॉवर प्ले घेतलेला आहे. उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू. लक्षात ठेवा, दोन्ही संघांनी लक्षात ठेवा, पहिली ओव्हर हा पॉवर प्ले कंपल्सरी आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण दिनेश शेट्टी यांचं. संघासाठी 2 धावा वाचवल्या आहेत त्यांनी. निर्धाव चेंडू. एक धाव घोषित. संघाची धाव संख्या झाली आहे 1. 3 चेंडू 1 धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण कुणाल सावंत यांचं. 4 चेंडू 1 धावा. वेदाक्ष वाघ हे स्वप्नील रावराणे यांची चर्चा करतायत. चार चेंडू 1 धाव. सुंदर असा फटका स्वप्नील यांचा. संघासाठी 2 धावा घोषित. शाबाश टायसन. 5 चेंडू 3 धावा. सुंदर असा फटका स्वप्नील रावराणे यांचा. 2 धावा. सुंदर असा स्ट्रेट डाइव स्वप्नील रावराणे यांचा. संघासाठी 2 धावा घोषित. 1 षटक पूर्ण. 5 धावा. सावंतवाडी स्ट्रायकर यांच्या 5 धावा. सुंदर असं प्रदर्शन करतायत स्वप्नील रावराणे आपल्या बॅटिंगनी. एक षटक पूर्ण. 5 धावा. सावंतवाडी स्ट्रायकर्स यांच्या 5 धावा झालेल्या आहेत. सुंदर सुरुवात स्वप्नील रावराणे यांची. सुंदर सुरुवात स्वप्नील रावराणे यांची. रायगड रॅम्बोज यांच्याकडून दुसरं षटक टाकण्यात येत आहे. सुशील चव्हाण, स्वतः कप्तान सुशील चव्हाण फलंदाजीसाठी आलेत. वेदाक्ष वाघ. आपल्या ताडदेव एरियातील प्रसिद्ध असे बॉलर, चक्री बॉलर सुशील चव्हाण. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे, निर्धाव चेंडू. वेदाक्ष वाघ यांना समजला नाहीये चेंडू. सुंदर असा चेंडू होता पण यष्टीरक्षकाला तो पकडता आला नाहीये. 1 धाव घोषित संघासाठी. धाव संख्या झाली आहे 6. 2 चेंडू
6 धावा. अवांतर धाव, एक अवांतर धाव मिळालेली आहे. वाईड बॉल. धाव संकेत भर. सुंदर असा फटका वेदाक्ष वाघ यांचा. वेदाक्ष वाघ यांचा. संघासाठी 1 धाव घोषित. सुंदर असा फटका वेदाक्ष वाघ यांचा. उत्कृष्ट असं प्रदर्शन आपल्या बॅटिंगनी करत आहेत. संघासाठी 1 धाव घोषित. धाव संख्या झाली आहे 9. 2 चेंडू बाकी आहेत. सुंदर असा फटका. निर्धाव चेंडू. राजा डॉट बॉल ना. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. षटकाचा शेवटचा चेंडू. दोन षटक पूर्ण. धाव संख्या झाली आहे 9. सावंतवाडी स्ट्रायकर्स या संघाची धाव संख्या झाली आहे 9. सावंतवाडी स्ट्रायकर्सचे कप्तान आपल्या फलंदाजाशी चर्चा करतायत. आता त्याच्या धाव संख्या झाली आहे 9. 2 षटक पूर्ण. रायगड रेनबोज यांच्याकडून तिसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत समित बरम. धाव संख्या झाली आहे 9. 2 षटक 9 धावा. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद खेळाडूंसाठी. तिसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत समित बरम. आणि स्वप्नील रावराणे हे बाद झालेले आहेत. समित बरम यांचा उत्कृष्ट असा चेंडू स्वप्नील रावराणे यांना समजला नाही. बाद झालेले आहेत. संघाची धाव संख्या आहे 9. सावंतवाडी स्ट्रायकर संघाची धाव संख्या झाली 9. 1 गडी बाद. फलंदाजीसाठी स्वतः नवीन फलंदाज कप्तान आले आहेत राहुल बाणे. सुंदर असा चेंडू. निर्धाव चेंडू समित बरम यांचा. एक अवांतर धाव. वाईड बॉल. धाव संख्या झाली आहे 10.
सुंदर असं क्षेत्ररक्षण रायगड रॅम्बोस संघाचं. 3 चेंडू. उत्कृष्ट असा फटका संघासाठी. 1 धाव. 1 धाव घोषित. सावंतवाडी स्ट्रायकर्स संघाची धाव संख्या झाली आहे 11. 1 गडी बाद. 11. नवीन ना आला बॉल. त्यांना नवीनच पाहिजे असतो. बॉल कुठे? 2 चेंडू बाकी आहेत. धाव संख्या झाली 11. सुंदर असा चेंडू आणि धावचित झालेले आहेत राहुल बाणे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण संदीप पुजारी यांचं धावचित करण्यात यशस्वी झाले आहेत. एक चोरटी धाव घेण्यास असफल झालेले आहेत वेदाक्ष वाघ आणि राहुल बाणे. धाव संख्या झालेली आहे 11. 2 गडी बाद. 11 धाव संख्या. सावंतवाडी स्ट्रायकर्स यांच्याकडून फलंदाजीसाठी आले जतीन दर्जी. यांनी सेमीफायनल या मॅचमध्ये उत्कृष्ट अशी बॉलिंग केली होती. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी, जतीन दर्जी यांच्यासाठी. आपल्या संघाला त्यांनी विजयी करून दिलेला आहे. अंतिम सामन्यात येण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्या रन्स नाही ना आता. 3 षटक पूर्ण. धाव संख्या आहे 11. 2 गडी बाद. धाव संख्या आहे 11. सावंतवाडी स्ट्रायकर्स या संघाची धाव संख्या आहे 11. 2 गडी बाद. हा सामना 5 षटकांचा असेल. 3 षटक पूर्ण झालेली आहेत. 1 पॉवर प्ले ऑलरेडी झालेला आहे. 1 पॉवर प्ले हा फलंदाजीकडनं घेण्यात येईल, परंतु अजून निर्णय झालेला नाही आहे. धावसंख्या 11. षटक 3रं संपलेलं आहे. गोलंदाजीसाठी आले आहेत रायगड रॅम्बोस यांच्याकडनं गोलंदाजीसाठी आले आहेत अभिषेक उगले. प्रेक्षकांनी जरा आवाज कमी करा. धाव संख्या झाली 11. नाही, एक मिनिट. राजेश पॉवर प्ले आहे नाही ना. ओके. 4थं षटक घेऊन येत आहेत अभिषेक उगले. सुंदर असा फटका जतीन दर्जी यांचा. संघासाठी 1 धाव घोषित. उत्कृष्ट असा फटका. संघासाठी 1 धाव घोषित. धाव संख्या झाली आहे 13. 2 चेंडू. 13 धाव संख्या.
सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू अभिषेक यांचा आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतायत. उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे. एक धाव घोषित. धाव संख्या झाली 14. 4 चेंडू. सुंदर करत फलंदाज चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत वेदाक्ष वाघ आणि जतीन दर्जी. हंडी थोडक्यात वाचलेली आहे. एक अवांतर धाव, वाईट बॉल. धाव संख्या झाली 16. या षटकाचा शेवटचा चेंडू आहे. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू अभिषेक यांचा. 4 षटक पूर्ण. धाव संख्या आहे 16. 2 गडी बाद. सावंतवाडी स्ट्रायकर्स 2 गडी बाद. धाव संख्या आहे 16. या सामन्याचं शेवटचं षटक. दोन बाद 16 धावा. षटक 4 संपलेले आहेत. या सामन्याचं रायगड रॅम्बोस यांच्याकडून शेवटचं षटक घेऊन येत आहेत समित बरम. सावंतवाडी स्ट्रायकर्स संघाची धाव संख्या झाली 16. 2 गडी बाद. धाव संख्या आहे 16. फलंदाजी संघाकडनं पॉवर प्ले घेण्यात आला आहे. शेवटचं षटक, या सामन्यातील शेवटचं षटक. सुंदर असा चेंडू समित बरम यांचा जतीन दर्जी यांना कळलेला नाहीये. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण यष्टिरक्षक दिनेश शेट्टी यांचं आपल्या संघासाठी एक धाव वाचवली आहे त्यांनी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपल्या या सामन्यासाठी निर्धाव चेंडू. 2 निर्धाव चेंडू समित बरम यांचे.
आपल्या या सामन्यासाठी पुरस्कर्ते लाभलेले चित्ता फोर्सचे शरद चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सुंदर असा फटका जतीन दर्जी यांचा. संघासाठी 1 धाव घोषित. धाव संख्या झाली आहे 17. 3 चेंडू 17 धाव संख्या. एक अवांतर धाव, वाईड बॉल. एक अवांतर धाव, वाईड बॉल. संकेत भर. धाव संख्या झाली आहे 19. सावंतवाडी स्ट्रायकर्स या संघाची धाव संख्या झाली आहे 19. सुंदर असा फटका जतीन दर्जी यांचा. संघासाठी 1 धाव घोषित. दोन चेंडू बाकी आहेत. सुंदर अशी चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेत वेदाश वाघ आणि जतीन दर्जी यांनी. एक चोरटी धाव घेतलेली आहे. धाव संख्या झाली आहे 21. शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. धाव संख्या झाली 21. एक अवांतर धाव, वाईड बॉल. धाव संकेत भर. धाव संख्या झाली आहे 22. शांतता राखा, शांतता राखा. पंचांना निर्णय देऊ दे. शांतता राखा. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. थर्ड अंपायर कॅमेऱ्यामध्ये चेक करतायत बाद आहे की नाही ते. त्यांचा तर होऊ दे. जुना बॉल तिथेच आहे. पंच विचार विनिमय करतायत.
एक धाव घोषित केलेली आहे. चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. हा दोघं वेदाक्ष आणि वेदाक्ष होता. शरद सावंत उर्फ शरद मामा यांना विनंती आहे की आपण स्टेजवर या. सावंतवाडी स्ट्रायकर्स या संघाचा धावसंख्या झाली आहे 23. रायगड रॅम्बोज या संघाला जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 30 चेंडू 24 धावा. चेंडू 24 धावांची गरज. रायगड रॅम्बोज या संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडू 24 धावांची गरज. तेवीस झालाय. 23. 24 जिंकण्यासाठी हवेत. 5 ओव्हरचे. तीस चेंडू 24 धावांची गरज. 24 धावा कंपल्सरी आहेत. आताचा सामना हा रायगड रॅम्बोज वर्सेस सावंतवाडी स्ट्रायकर्स यांच्यात होत आहे. रायगड रॅम्बोज यांना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 30 चेंडू 24 धावा. रायगड रॅम्बोज यांच्याकडनं फलंदाजीसाठी आले आहेत चेतन चव्हाण आणि सुशील चव्हाण. त्यानंतरच्या ज्या 2 टीम आहेत सामना लवकर सुरू करायचा आहे. फलंदाजीसाठी आलेत चेतन चव्हाण आणि सुशील चव्हाण. पहिली ओव्हर कंपल्सरी पॉवर प्ले आहे. थांब थांब थांब. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत सावंतवाडी स्ट्रायकर्स या संघाकडून
एक नावाजलेले बॉलर अनिल कुडतरकर सामन्याचं पहिलं षटक. एक अवांतर धाव, वाईड बॉल. पुन्हा एक अवांतर धाव, वाईड बॉल. संघाची धाव संख्या झाली 2. सुंदर असा फटका चेतन चव्हाण यांचा. संघासाठी 1 धाव घोषित. धाव संख्या झाली 3. 1 चेंडू 3 धाव संख्या. सुंदर असा फटका चेतन चव्हाण यांचा. आपल्या संघासाठी 2 धावा घोषित. सुंदर असं प्रदर्शन चेतन चव्हाण यांच्या बॅटमधून. वा चेंडू अनिल यांचा. सुंदर असा चेंडू टाकलेला होता अनिल यांनी. चेतन यांना कळला नाहीये. निर्धाव चेंडू. धाव संख्या झाली आहे 5. 3 चेंडू 5 धाव संख्या. सुंदर अनिल यांची. उत्कृष्ट असा चेंडू अनिल यांचा. चेतन चव्हाण यांना समजण्यात आला नाहीये. निर्धाव चेंडू. 4 चेंडू 5 धावा. निर्धाव चेंडू अनिल यांचं. सुंदर असं प्रदर्शन. सुंदर अशी बॉलिंग करतायत. 5 चेंडू 5 धावा. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका चेतन चव्हाण यांचा. 2 धावा घोषित. प्रेक्षकांना विनंती आहे की एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. धाव संख्या झालेली आहे 7. रायगड रॅम्बोज या संघाची धाव संख्या झाली आहे 7. 1 षटक पूर्ण. धाव संख्या झाली आहे 7. फलंदाजी करत आहेत सुशील चव्हाण. रायगड रॅम्बोज यांचे कर्णधार स्वतः सुशील चव्हाण फलंदाजीसाठी आलेत. आणि चेतन चव्हाण यांच्या वैयक्तिक 5 धावा झाल्या आहेत. गोलंदाजीसाठी आले आहेत भावेश जाधव. काय बोलतोय? दुसरं षटक घेऊन येत आहेत भावेश जाधव. एक वेगळं नातं आहे या गोलंदाजाचं आणि फलंदाजाचं. सुंदर असा फटका. 1 धाव घोषित. या गोलंदाजाचं आणि फलंदाजाचं नातं आहे मामा आणि भाचा. एक धाव घोषित. धाव संकेत भर.
धाव संख्या झाली 9. 2 चेंडू. वाईड बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. थांबा, क्षमस्व, विचार विनिमय करू दे. वाईट कॅन्सल केलेला आहे पंचांनी. निर्धाव चेंडू. वाईट कॅन्सल केलेला आहे. निर्धाव चेंडू असा. लक्षात घ्या पंचांचा निर्णय. निर्धाव चेंडू. 3 चेंडू. धाव संख्या झाली 9. सुंदर असा फटका सुशील चव्हाण यांचा. 2 धावा संघासाठी. थोडक्यात वाचली आहे हंडी. धाव संख्या 11. पुन्हा असा सुंदर फटका सुशील चव्हाण यांचा. संघासाठी 2 धाव संख्या. 5 चेंडू. धाव संख्या झाली आहे 13. शेवटचा चेंडू बाकी आहे. धाव संख्या झाली आहे 13. रायगड रॅम्बोस या संघाची धाव संख्या झाली आहे 13. शेवटचा चेंडू बाकी आहे. सुंदर असा फटका पुन्हा सुशील चव्हाण यांचा. संघाला 2 धाव संख्या घोषित. 2 षटक पूर्ण. धाव संख्या झाली आहे 15. रायगड रॅम्बोस या संघाची धाव संख्या झाली आहे 15. 2 षटक पूर्ण. राजेश पुजारे. राजा, हे राजा, मॅच बॉल घ्या. बॉल चेंज झालेला आहे. हा बॉल घे. गोलंदाजीसाठी आले आहेत जतीन दर्जी यांनी सेमीफायनल या सामन्यासाठी उत्कृष्ट असं योगदान दिलेलं आहे. तिसरा षटक घेऊन येत आहे जतीन दर्जी. सुंदर असा चेंडू. फसवा चेंडू टाकलेला आहे जतीन दर्जी यांनी. चेतन चव्हाण यांना कळालं नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू जतीन दर्जी यांचा. चेतन चव्हाण यांना बॉल कळलेला नाहीये. फसवा चेंडू टाकतात. एक अवांतर धाव. वाईड बॉल. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली आहे 16. 2 चेंडू. 16 धाव संख्या.
सुंदर असा फटका चेतन चव्हाण यांचा. नो बॉल धाव संकेत आणि वर. एक धाव संकेत भर. धाव संख्या झाली 18. दोनच चेंडू. सुंदर असा फटका परंतु निर्धाव. 3 चेंडू. उत्कृष्ट असा फटका संघासाठी. 1 धाव घोषित. अडकला. धाव संख्या 19. रायगड रॅम्बोज संघाची धाव संख्या झाली 19. हंडी फोडण्यात येते. विजय कातकर एक धडाधडीचे कार्यकर्ते नवी चिखलवाडी दहिकाला उत्सव मंडळाचे विजय कातकर, धन्यवाद. दोन्ही संघांनी लक्षात ठेवा चषक हे नवी चिखलवाडीतच राहणार आहे. सुंदर असा चेंडू परंतु चेतन चव्हाण यांचा सुंदर असा फटका. धाव संकेत भर. 1 धाव घोषित. 1 चेंडू बाकी आहे. सुंदर असा फटका चेतन यांचा. 1 धाव घोषित. धाव संख्या झाली 21. 3 षटक पूर्ण. धाव संख्या झाली 21. जिंकण्यासाठी किती पाहिजे? 12-3 ना. रायगड रॅम्बोज यांना जिंकण्यासाठी 12 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आले आहेत अनिल कुडतरकर. फलंदाजी करत आहेत सुशील चव्हाण. बारा चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आलेत अनिल. सुंदर असा चेंडू अनिल कुडतरकर यांचा. अनिल यांचा सुशील यांना कळलेला नाही. निर्धाव चेंडू. एक अवांतर धाव. वाईड बॉल. 11 चेंडू 2 धावांची गरज. धाव संख्या झाली आहे 22. उत्कृष्ट असा चेंडू अनिल यांचा. निर्धाव चेंडू. डेड बॉल. डेड बॉल दिलेला आहे पंचांनी. सुंदर असा चेंडू अनिल यांचा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक वेदाक्ष वाघ यांचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. वेट लिफ्टर वेदाक्ष वाघ यांचं सुंदर असं प्रदर्शन आपल्या संघासाठी. राजा 1 धाव घोषित. धाव संख्या झाले 23. सुंदर असा चेंडू अनिल यांचा.
शेवटचा चेंडू बाकी आहे. 7 चेंडू 1 धाव. वंडी आणि हा सामना जिंकलेले आहेत रायगड रॅम्बोज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्या संघासाठी आणि सावंतवाडी स्ट्रायकर्स या संघासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. दोन्ही संघांनी चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. धन्यवाद. प्रशांत तोरसकर यांनी सुंदर समालोचन केलं क्रिकेटचं सामन्याचं. जोरदार टाळ्या प्रशांत तोरसकरांसाठी. कारण समालोचन करताना शब्दांचं भान राखावं लागतं, प्रेक्षकांना सांभाळून घ्यावं लागतं आणि प्रेक्षकांनी पण उत्तम साथ दिली तर